संख्यः अयम् उत्तुङ्गः हिन्दुशक्तिभूतः शिवनृपनिर्मितः दुर्गराज रायदुर्ग विराजते। शत्रुच्छलकं गोमुखिद्वारम् मृत्युद्वार टकमकशिखर नानाद्रव्यालङ्कारापणम् प्रासादो जगदीश्वरस्य अभिराजते। My name is Gauri Dhanaji Pawar and I am learning in SB Patil College of Engineering at last year. My branch is Electronics and Telecommunication Engineering. नभंगनातील नक्षत्रांचा इथे मांडला साज, लक्ष लक्ष ही मानवी भावना त्यात उमटल्या आज. आकाशातील तारे सारे दिपले पाहून ही माया, चंद्र सूर्य मग इथे प्रकटले, आशीर्वाद मज द्यावया, आशीर्वाद मज द्यावया. यंत्रणारस्त पूजते रम्यते तंत्र देवता. या शब्दामध्ये स्त्रियांचा गौरव करणारे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येणारा हरेक जातीचा हरेक धर्माचा मावळा जर आज जोडून उभा राहिला तर हे स्वराज्य पुन्हा निर्माण होईल अशी तळापर्यंत पोहोचवणारे रुजवणारे छत्रपती शहाजीराजे भोसले. या राज्यपुत्रांची नावं घेतल्यावर घराघरातल्या प्रत्येक मायला वाटतं की असा पुत्र माझ्याही पोटी जन्माला यावा. माझ्या राजाचं नाव ऐकल्यावर आमच्या अंगातल्या नसांमधलं रक्त असं खवळून उठतं. अशा राजाने आपल्या जगण्यातून दाखवून दिलं की आम्ही मुंगीच्या वाटेलाही जात नाही, पण जर आमच्या वाटेला कोणी गेला तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा कमी करत नाही. आज असं म्हणतात की जिथे मस्तक ठेवावं अशा नमस्काराच्या जागा खूप कमी होत चाललेल्या आहेत, पण ज्यांचं नाव घेतात हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत अशा म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब यांना माझा मानाचा मुजरा. छत्रपती संभाजी महाराज यांनी घडवलेला इतिहास तर सर्वांनाच माहिती आहे आणि इथे बसलेल्या सर्व छोट्या मावळ्यांनी तुम्हाला तो सांगितलाच आहे. या स्वराज्याची घटना लिहिताना जास्त कष्ट घ्यावे लागले नाही, कारण समोर शिवराज स्वराज्य होते अशा शब्दामध्ये गौरव करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खऱ्या अर्थात इथे उभा राहून मी काही शब्द बोलू शकते. खऱ्या अर्थाने मुली आज शिक्षण शकल्या त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. प्रथमतः या सर्वांना वंदन करून व छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी माझ्या व्याख्यानास सुरुवात करते. खरं तर या महापुरुषांचे विचार आज प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याची खूप गरज आहे. हाच प्रामाणिक उद्देश समोर ठेवून या मंडळाने व या मंडळात राबणारे प्रत्येक जण मावळा त्यांना मी धन्यवाद करते. आयुष्यातली प्रत्येक क्षण आपल्या कायम लक्षात राहत नाहीत, पण काही क्षण असे असतात की जे आपण कधीच विसरू शकत नाही. तसाच आजचा हा क्षण आहे. पण आज काय परिस्थिती आहे, घरासमोरची तुळस गेली, घरामधली माणसं आळशी झाली, घरासमोरचा सडा गेला, घरामध्ये राडा झाला, घरासमोरची रांगोळी गेली, घरामधल्या माणसांचीच रांगोळी झाली. आज आईची मम्मी झाली आणि मम्मी रम्मी खेळायला लागली. आज बाबाचा डॅडी झालाय आणि डॅडी ग्रँडी पिऊन यायला लागलाय. मॉम डॅडच्या या जमान्यात आपल्या लेकराचा कधी लॉलीपॉप झालाय हे आम्हालाच कधी कळलं नाही. काय परिस्थिती आहे या स्वराज्यामध्ये, ही परिस्थिती पाहता मला प्रश्न पडतो की हेच का ते शिवरायांचे स्वराज्य. शेतकरी आत्महत्या, स्त्री भ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार हे पाहिलं की मला वाटतं हे माझ्या महाराजांचं स्वराज्य नाहीये. आपण कुठे कमी पडतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हे संस्कार दिले नाहीत, त्यांच्या संस्काराची जाण आपण ठेवत नाही. 16व्या शतकात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावर सनई चौघडे वाजू लागले, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये एक नाद घुमू लागला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. माझा शिवबा जन्माला आला, माझा राजा जन्माला आला, पुत्र जिजाऊला झाला, पुत्र शहाजी राजांना झाला. पण शिवबाच्या जन्मापूर्वी या स्वराज्यामध्ये काय परिस्थिती होती. या स्वराज्याच्या मातीमध्ये 5 सत्ता राज्य करत होत्या. देवस्थानं उद्ध्वस्त केली होती.
आया बहिणींची अब्रू सुलतानी मुघल यांच्या हातात होती. अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तेव्हा जनता म्हणू लागली, किसी के पेट में से सांप पैदा होता था, किसी के पेट में से पाप पैदा होता था, लेकिन जिजाबाई जी माँ है, उसके पेट में से शिवबा जैसा बापों का बाप पैदा हुआ था. आज 350 वर्ष झाली माझ्या राजाला जाऊन, तरी सुद्धा सह्याद्रीच्या कडाकोपऱ्यामध्ये माझ्या राजाच्या नावाचं वादळ घुमतंय. सत्याची ती तलवार होती, निष्ठेची ती ढाल होती. सत्याची ती तलवार होती, निष्ठेची ती ढाल होती. वीरतेचा भाला होता, हर हर महादेव नारा होता. वीरतेचा तो भाला होता, हर हर महादेव नारा होता. सह्याद्रीची साथ होती, घोड्यांच्या टापाचा नाद होता. दऱ्या कबारांमध्ये फिरत माझा मर्द मराठ्याचा शिवबा वाघ होता. मर्द मराठ्याचा माझा शिवबा वाघ होता. ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची धमक आणि इच्छा फक्त महाराजांच्याच रक्तात होती. महाराजांनी आपले बालपण तरुणपण स्वराज्य निर्मितीसाठी घालवले. सर्वसामान्य मावळे एकत्रित करून त्यांच्या धर्म आणि निष्ठेची जागृती केली. आपल्याला 4थीच्या इतिहासात असा एक धडा झालाय की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं कापली, पण यानंतरचा इतिहास कुणी लिहूनच ठेवला नाही. हा इतिहास खुद्द शाहिस्ते खानाने लिहून ठेवला आहे. शाहिस्ते खान त्याची स्वतः एक डायरी लिहायचा. त्या डायरीमध्ये असं लिहिलं होतं, जेव्हा शाहिस्ते खानाची बोटं कापली गेली त्यावेळी लाल महालामध्ये खूप गोंधळ उडाला होता. आणि अशा गोंधळात शाहिस्ते खानाची बहीण त्याच्या जवळ आली आणि म्हणू लागली, गजब हो गया, गजब हो गया, ओ शिवा मेरी बेटी को उठा के ले गया, गजब हो गया, गजब हो गया. तेव्हा शाहिस्ते खानाने खूप शांत राहून त्याच्या बहिणीला उत्तर दिले, शिवा किसी की भी उंगलियां काट सकता है, शिवा किसी की गर्दन काट सकता है, लेकिन शिवा किसी औरत या लड़की पर हात नहीं डाल सकता. उगाच लेखकांनी लिहून नाही ठेवलं. तुमच्या चंद्रावर सुद्धा डाग असतील, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर एकही डाग नाही. रयतेच्या कल्याणासाठी झिजला, त्यांच्या संरक्षणासाठी गडकोटी जाऊन बसला, मानवतेच्या त्या झऱ्यासाठी झिजला आणि हा सूर्य रायगडावरती विझला. आज जर खरंच स्वराज्य स्थापन करायचे असेल तर माझं एक सांगणं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला शर्ट घालून कुठल्या चुकीच्या ठिकाणी तुम्ही जाणार नाही याची काळजी घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्राच्या अंगठ्या तुम्ही घालताय का तर तो ट्रेड चालू आहे म्हणून घालताय. त्या मुद्रेचा अर्थ तुम्हाला अजूनही माहित नाही अशी मुलं किंवा अशा मुली त्यांच्या अंगठ्या घालतायत, तर ती बोटं कुणाचा द्वेष करणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल तर तुम्हाला कुठलं व्यसन असता कामा नये. महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी, महाराज रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. आज तुम्ही नसता तर सडली असती हिंदूंची मडी, आज तुम्ही नसता तर सडली असती हिंदूंची मडी. तुम्ही होतात म्हणून पाहतो आम्ही देवळाचे कळस, तुम्ही नसता तर राहिली नसती अंगणात तुळस, तुम्ही नसता तर राहिली नसती अंगणात तुळस. जगदंब जगदंब. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की